जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। अज्ञात इसमांनी फोनवरून त्यांना ही धमकी दिलेली आहे। राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। तर दौलत साखर कारखान्याच्या संबंधित आंदोलन केल्यामुळे त्यांना ही धमकी आलेली आहे असा दावा नारकर यांनी स्वतः केलेला आहे। घरात घुसून तुम्हाला मारू अशा पद्धतीची फोनवरून त्यांना धमकी देण्यात आली आहे। तर दौलत साखर कारखान्याच्या संबंधीमध्ये आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आणि हे आंदोलन केल्यामुळेच नारकर यांना फोनवरून धमकी देण्यात आलेली आहे। तर या संपूर्ण प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू आहे। एका अज्ञात इसमानं फोनवरून त्यांना ही धमकी दिलेली आहे। कोल्हापुरातील कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आलेला आहे आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडून। विजय, कॉम्रेड उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आलेला आहे, नेमकं काय घडलेलं आहे? आकांक्षा, खरं तर उदय नारकर हे कोल्हापूरच्या चळवळीमध्ये अग्रभागी असतात आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी चंदगड तालुक्यातील एका साखर कारखान्याच्या संदर्भात आंदोलन केलं होतं। तिथल्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भातलं आंदोलन केलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपल्याला धमकी आल्याचा दावा आहे तो उदय नारकर यांनी केलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। खरं तर साखर कारखान्याच्या अनुषंगाने हे आंदोलन केलं होतं आणि त्याचमुळे ही धमकी आल्याचा दावा देखील उदय नारकर यांनी केलेला आहे। त्यामुळे पोलीस आता कशा पद्धतीनं तपास करतात हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असेल। आकांक्षा, अगदी, त्यामुळे पोलीस कशा पद्धतीने याचा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद विजय या माहितीसाठी। पुढची बातमी जाणून घेऊयात। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अवैध